वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. परमार्थ सोन्याचं दुकान आहे आणि संसार किराणा दुकान आहे. किराणा दुकानाला गर्दी जास्त, प्रॉफिट कमी आहे ना. सगळं मिळून जर पाहिलं गल्ला ₹7.35. संसाराचं गिराईक जास्त. सायास करीसी प्रपंचा दिननिसी, हरिसी न भजशी कवन्या गुणे. हा, हरिसी न भजसी कवन्या गुणे. परमार्थाला गिराईक कमी असल्यामुळं नलगे खूप बोलता येईल, वेळेत सुटलं पाहिजे. संसाराला गिराईक का जास्त? संस्कार. अनादी संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाहिजे. ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार देही सेवितात. वेदेन करिता प्रेरणा, विषयावरी सहगती वासना. स्वभावे सकळ जना सदा जाण सर्वासी. स्वभावे सकळ जना सदा सर्वासी. नात्रायची ओळी संत वाङ्मय समुद्रापेक्षा खोल असतं. मनुष्य देह मिळून परमार्थाकडे भावना नाही. सगळ्याची कल, ओढ, धावपळ. जन तरी देखे गुंतले प्रपंच. कितीतरी प्रमाण देता येतील. गुंतलो या संसारात कैसा झालोसे. महाराज म्हणायचे बर का, काही कुलप काढायला किल्ली लागते आणि लावायला एक किल्ली लागते. आता मॉडर्न कुलप लावायला एक किल्ली लागते आणि काढायलाही किल्ली लागते. पण जुन्या काळात काही कुलपाला लावायला किल्ली लागत नव्हती, काढायलाच तेवढी लागायची. त्या कुलपाला खास नाव आहे. कोणतं? खटक्याचं. लावायला लागायचंच नाही. खटक्याचं कुलूप. संसार म्हणजे खटक्याचं कुलूप आहे. काढायलाच गुरुकृपेची किल्ली लागते. पहिलंच कुलूप लागलेलं आहे. मनुष्य संसारात सहज शिरलेला आहे. चित्ती विषयाचे चिंतन, बुद्धीशी विषयाचे ध्यान, विषया लागी तळमळी मन, विषय अभिमान तेने झाला. म्हणून परमार्थाचं गिराईक कमी. मला खूप विनोद जमतात, थोडे थोडे सांगतो, जास्त नाही. ऐकलं असेल परत सांगतो. का संसाराकडे लक्ष जास्त आहे? आपल्या शेतकऱ्याचं पहा ना, रब्बीला जरी हरभरं पेरलं तरी सोयाबीनचं इरवाडी येतंय का नाही मधी? कधी कधी तर सोयाबीनच जास्त होतंय आणि हरभरं दिसतच नाही. तसंच आहे, मनुष्य देह प्राप्त झालाय पण विषयाचं चिंतन म्हणजे सोयाबीन उगवल्यासारखं आहे. मनुष्य देह मिळून परमार्थाकडे कल नाही. सांगू का तुम्हाला? 3 जण मेले. 3 भटजी, शेठजी आणि चोर. विषय सोपा होण्यासाठी सांगतो. भटजी, शेठजी आणि चोर यमाच्या दरबारात नेलं तिघालाही. काय यमाला दया आली कुणास ठाऊक. यम म्हणला तुम्हाला सोडून देतो, जीवदान देतो, कॅच सोडून देतो. फिक्सिंग झाली असेल काही, तुमची कॅच सोडून देतो. व्हॉट डू यू वॉन्ट? तुम्हाला काय पाहिजे? भटजींना विचारलं. भटजी म्हणाले काही नको, मला एखाद्या मंदिरात पुजारी म्हणून नेमा, पूजा अर्चा करण्याची इच्छा आहे. कारण त्यांनी पहिल्या जन्मात काय केलं? संस्कार पूजा अर्चेचे. शेठजीला विचारलं आपको क्या चाहिए? शेठजी म्हणाले काही नको, 50 लाख रुपये द्या, हाळीच्या बाजारात एखादं दुकान टाकतो. 50 लाख. त्यांनी काय केलं पूर्वी? दुकानदारी. चोराला विचारलं तुला काय पाहिजे? मला काही नको, शेठजीच्या दुकानाचा पत्ता पाहिजे.
मग त्यांनी का तसं मागावं? पूर्वजन्मामध्ये चोरी केली, त्याच्यासाठी त्याला तशी वासना झाली. द्या उदाहरण सोडून. मनुष्य जन्म मिळून सुद्धा विषय ओढी भुलले जीव, आता यती कोणाचारिला जीव, मुपज नारायणी भाव, आवडी ठाव नरदेहा. मनुष्य मिळून सुद्धा सहज प्रवृत्ती परमार्थाकडे आहे का? नाही. जसं पाणी खाली धावतं, वासरू गायीकडे धावतं, भ्रमर फुलाकडे धावतो, माणसाची सहज प्रवृत्ती विषयाकडे आहे. सहज. माऊलीचीच ओवे, खालारा धावे पाणी. पाणी उंच नेण्यासाठी जसे सायास आहेत, परमार्थ बुद्धी फार थोड्या लोकांमध्ये. म्हणूनच देव मंदला. भाव बुडाला काय करू, नुपजे नारायणी भाव. म्हणून देव मंदला संवादात्मक अभंग आहे. भाव बुडाला काय करू, तरी लोक नको म्हणतात. तुकोबारांनी फुकट दिला आहे ना, देव घ्या फुका, देव घ्या फुका, तरी लोक नको म्हणतात. देव न लगे. एक बोलू का जाता जाता? देणारा जर जास्तच आग्रह करू लागला तर घेणाऱ्याचा गैरविश्वास तसा तसा वाढतो. देणाऱ्याची जर तळमळ असेल तर घेणाऱ्याचा अविश्वासही वाढतो. असं उलट घडतं बरं का कधी कधी. व्यवहारात व्यापारात तुम्ही पहा, एखाद्या मालाचा आपण गुणवत्ता पटवून देऊ लागलो की मग खरी सांगितली तर घेणारा म्हणतो फिरून येतो, फिरून फिरून. तसंच आहे या अभंगात. देव न लगे हे ध्रुपद कायम आहे. सांगण्याचं तात्पर्य, तुकोबाराय लोकांना का आग्रह करतात देव घ्या म्हणून? द्विरुक्ती आहे, तळमळ आहे, प्रेम आहे. प्रेम आहे म्हणून द्विरुक्ती आहे. बरं, प्रेम नसेल तर द्विरुक्ती येत नाही आहे ना. जरूर जरूर येणे द्विरुक्ती आहे. प्रेमामध्ये द्विरुक्ती. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. तुकोबाराय लोकांना देव घेण्याचा आग्रह करतात. संत जीवनाची व्याख्याच आहे. त्यालाच संत जीवन म्हणायचं. जे लोकांना आवश्यक आहे ते भोगतात, ते अनुभवतात आणि लोकांपर्यंत पोहोचवतात. त्यांना संत म्हणायचं. आई तीच आई की जी आपल्या मुलाचं हित पाहते, आपल्या मुलाचं सुख पाहते, आपल्या मुलाचा आनंद पाहते, कल्याण पाहते आणि जे जे आपल्याला गोड लागेल ते ते बाळकाच्या मुखामध्ये ओतते. तिलाच आई म्हणायचं. बरं, आई तीच आहे. मुलाच्या परस्पऱ्या खाते ती आई नाही. असेल आई पण सख्खी नाही. सख्खी आई मुलाच्या सुखानं सुखी, मुलाच्या दुःखानं दुःखी. संत महात्मा आई आहे. आपल्याला आलेला आनंदाचा अनुभव, आनंदाची उर्मी जगापर्यंत कळवळा अंतकरणात नांदत असल्यामुळं जगापर्यंत पोहोचवायचं जे काम करतात ते संत आहेत.
त्यांना संत म्हणायचे. अनुभव आनंदाचा. आणि वाटेत फिरायचं लोकांपर्यंत. रात्र म्हणायचं नाही, दिवस म्हणायचं नाही, जेवण केलं म्हणायचं नाही, उपवास म्हणायचा नाही, 500 किलोमीटर म्हणायचं नाही, 1000 किलोमीटर म्हणायचं नाही, 2000 किलोमीटर म्हणायचं नाही. कुठं मुंबई, कुठं नागपूर, कुठं अमरावती, कुठं नाशिक, या आता सोयी तर आहेत. आमच्यावर लोक वरून फुलं उधळतात आहे ना, पुष्पवृष्टी. आपल्या संतांना काय मिळालं? महाराज म्हणायचे बरं, शिव्या, शाप, बुक्क्या, लाता, वाळीत टाकणं समाजाने संतांना दिलं काय? प्रसंगी वाळीत टाकलं ज्ञानेश्वर महाराजांना. मंबाजींनी तुकोबारायांना मारलं. चिंतन करा. तरी लोकांवरचं यत्किंचित प्रेम कमी झालं नाही, कमी होत नाही, त्याला साधू म्हणतात. माऊलीच्या प्रतिज्ञा पहा, प्रार्थना पहा, ज्ञानेश्वरीत कळेल. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी भजिजो जे आदि पुरुखी अखंडी. ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वरी सारखा. काय मागितलं? पुढत पुढत पुढती या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे. या ग्रंथाच्या पुण्य संपत्तीनं सर्व लोक सुखानं नांदावेत. प्रार्थना झाल्या. प्रतिज्ञा काय? ए मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वरी हो देई या जगा. प्रतिज्ञा तैसा वाग्विलास विस्तारू गीतार्थेशी विश्वभरू आनंदाचे आवारू मांडू जगा. या जगाला आनंद निर्माण करीन अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीन. आनंदे भरीन आनंदे भरीन अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीन. आनंद भरीन तिन्ही लोक. तिन्ही लोक. आनंद भरीन तिन्ही लोक. फक्त साधू पुरुषाच्या प्रतिज्ञा आहेत. जगाला आनंद देईन, जग आनंदानं भरून टाकीन. अनुभव आहे आपला आलेला आनंदाचा अनुभव. जे दाबून ठेवू शकत नाहीत, जे इतरांना देतात, त्यांना संत म्हणायचं बरं का. संतांची व्याख्या करायची झाली तर फार सोपी करता येईल. आनंदाचा अनुभव अधिक समाजाविषयीचं निष्काम प्रेम कळवळा, त्याला इज इक्वल टू साधू, त्याला संत म्हणायचं. आनंदाचा अनुभव अधिक जगाविषयी कळवळा. तळमळ. आई लेकराला श्रंगार घालते. मला खूप बोलता येईल, दोन्हीकडूनही बोलतो, अनुभवाकडूनही बोलतो आणि कळवळ्याकडूनही बोलतो आणि अभंग सोडवतो. आई
आई लेकराला श्रंगार घालते, दागिने घालते, नवीन कपडे घालते. सुख कोणाला होतं? लेकराला का आईला? लेकराला होत नाही. बाळका लेव विजय लेणे, त्याप्रमाणे ते काय जाणे, तयाचे सोहळे भोगणे, जननी अशीच जीवी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कसं वाटत असेल ही ओवी माऊलीला लिहित असताना. आई बापाला देहांताचं प्रायश्चित दिलं शास्त्रानं आणि जगाची आई बनले. जगाची आई ज्ञानेश्वर महाराज आहे, साधकांचा मायबाप. अज्ञानेश्वर नाव असणाऱ्याला ज्ञानेश्वर कुणी म्हणत नाही. माऊली पालखी सोहळ्यात तर कुणाचं नाव काही असो, सगळ्याला काय संबोधन येतं? माऊली माऊली माऊली. मग जगाची माऊली कोण? ज्ञानेश्वर महाराज. पहा, चिंतन करा. काय गरज होती अवघाची संसार सुखाचा करीन म्हणायची? मी थोडं इंग्रजी बोलू का? टिट फॉर टॅट. जसं आपल्याला लोक वागतात तसंच आपण लोकांबरोबर वागायचं. साधुत्व सिद्ध होत नाही. लोकांकडून कशीही वागणूक आली तरी ज्यांचा स्वभाव बदलत नाही त्याला आई म्हणायचं, त्याला साधू म्हणायचं. बाळकाच्या धनी धाईजे, शिष्याचे झालेपणे होईजे, हे सद्गुरूची एक जाणीजे की प्रसवतिया. जिला मुलं आहेत तिलाच कळतं शिष्याच्या झालेपणानं तृप्ती श्रीगुरूकडे येते. तसं समाजाचं सुख ते साधूचं सुख. ऐका, हा अभंग कसा तयार झाला असेल वाटते बरं का माझ्या चित्ताला. संत स्वतः आनंद उपभोगत असावे, कारण संत आनंदीच आहे. आनंद अनुभव आनंदाचाच आहे संतांचा. प्रमाण देत गेलं तर वेळ होईल. आनंद निर्भर असो भरते. ज्ञान नसलेलेच नाही म्हणतात. देव कळत नाही म्हणावं, नाही म्हणू नये. देव आहे सुकाळ दिशी, अभाग्याशी दुर्भिक्ष, नेनती हा करू साठा, भरले फाटा आडराने. आपण देवाला घ्यावं. कसं घ्यायचं? नामस्मरण करा. नामानं प्रेम वाढतं. तुका आनंदो सदा गाऊ नाचू वाहू टाळी रंगऊ गोविंदा आज आनंदुरे एकी परमानंदुरे. भोग नसून आनंद बरं, खायची पंचायत पण आनंद. आम्हाला कुठं ठेवावं म्हणून कोड आहे पण दुःखच. कन्नन कुतन सरतच नाही महाराज आमचं. एक साधं समीकरण मांडू का आपल्याला कळेल. भोग नसून जर संत आनंदी आहेत तर भोगात आनंद असेल कशावरून? तुकोबाराकडे काय भोग होते? नामदेवराकडे काय भोग होते? विठोबाचे राज्य आभा नित्य दिवाळी, नित्य दिवाळी आनंद आनंदाचाच. विठोबाचे राज्य नित्य दिवाळी. जो अनुभव नामदेवरायचा तोच अनुभव नाथ महाराजांचा. अवघेचे त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेव. सर्व संतांचा अनुभव आनंदाचा. मग हा आनंद स्वतः उपभोगतात, पण संत स्वभाव आहे. आनंद स्वतः उपभोगतात याच्यात त्यांना आनंद नाही.
ज्यांच्यावर आपलं प्रेम आहे ते जर दुःखी असतील आणि आपण आनंद उपभोगण्यात काय सुख आहे. म्हणून आलेला आनंदाचा अनुभव वाटणं. खातो आनंदाचे खातो आनंदाचे आनंदाचे लाडू खातो आहे ना. आम्ही साखरेचे खातो, आनंदाचे खात नाही. म्हणून तर डायबिटीस होतो. मी ऊसवाला शेतकरी आहे म्हणून विचार करतो, कसं ऊस मोडलेलाच बरा का बर. भाव तर डाऊन झालाय. अर्धे लोक जर डायबिटीस वाले झाले तर कोण ऊसाला कुत्र विचारत. काही दिवसाला त्या साखरेच्या पोत्यावर लिहावं लागल मला वाटालंय, इंजुरियस टू युअर हेल्थ. कधी कधी बैठकीत आमचंच बहुमत होतं, 5 बिगर साखर 3 साखर. का बोलतो. गोड लाडू आपण खातो, आनंदाचे लाडू संत खातात. भोग नसताना आनंद आणि भोग असून दुःख. जाऊ द्या, मला सांगायचंय काय, आपला आलेला आनंदाचा अनुभव जे दाबून ठेवू शकत नाहीत. तुम्ही एखाद्या आईला आमंत्रण द्या आणि तिच्या बरोबर मुलगा नसावा, परत पाठवावा छोटा मुलगा. आईला घास गिळतो का. आणि जिनं आमंत्रण दिलं ती बाई सुद्धा म्हणते, पिंट्याला आणू मी, पिंट्याला तुम्हाला आहे ना. म्हणजे जिला मूल आहे तिला घासही गिळवत नाही. आणि जिनं आमंत्रण दिलं तिलाही अपेक्षा असते की यांनी लहान मुलाला आणलं तर फारसं बिघडत. संत आई सारखे, समाज लेकरासारखा आहे. लेकराचे हित आणि वाहे माऊलीचे. लोकांना काय पाहिजे हे संतांना कळतं. लेकराला काय पाहिजे हे आईला कळतं. आईला कळतं. लेकराच्या अपेक्षा पुष्कळ असतात पण आवश्यक नसतं. तुमच्या आमच्या अपेक्षा पुष्कळ आहेत, ज्याची गरज नाही त्या अपेक्षा आहेत, पण आवश्यक काय देते तिचं नाव आई. संत महात्मा जगाला काय पाहिजे तेच अनुभवतो आणि आलेला अनुभव लोकांपर्यंत वाटीत फिरतो. अनुभवे आले संत दाबून ठेवू शकत नाही. मुक्तात आणि संतात फरक आहे. मुक्त कोण, जिशीने पाया उशीने छिपाया. संत कोण, आपला अनुभव लोकांपर्यंत पोहोचवून
किती तरी बोलता येईल, प्रस्तावनेत कीर्तन होईल बरं. संत महात्मा आणि गंगा सारखं जीवन आहे. का फेडीत पापताप मुखित तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे, का जगाचे अंधे फेडीत श्रीयेची रावले उघडे, निगे जैसा भासवत प्रदक्षिणे, तैशी बुडाली काढिता बांधली सोडिता, साकडी फेडिता आरताची या. सर्व ओळ्याचं सार एका ओळीत. किंबहुना दिवस राती पुढिलाची सुख उन्नती, अनित अनित स्वार्थी प्रवेशी जे. त्याला संत जीवन म्हणायचं. रात्रंदिवस किती बोलू संपणार नाही. महाराज समोर आहेत, पाठीमाग महाराज आहेत. महाराज हृदयात आहेत, पाठीमागही आहेत. गुरुवरे चैतन्य महाराज, भानू महाराज समोर आहेत आणि गुरुवर्य धुण्णा महाराज हृदयात आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या जवळ आहे. भिवू नकोस, मी तुझ्या हृदयात आहे. वारकरी संप्रदाय ऐका, मी का चिंतन मांडतो. रात्रंदिवस लोकांच्या हिताचा माझ्या ध्यानात आलेलं सांगतो. जाता जाता सांगतो. अभंगाशी सांगणं उचित आहे म्हणून सांगतो. थोडासा विषय जरी फाकत असेल तरी पण अभंगाकडे येतो. अहिंसा, अहिंसा शब्दाची व्याख्या आपल्या दृष्टीनं काय आहे किंवा आम्ही ऐकलेली काय आहे. अहिंसा म्हणजे काय? अहिंसा म्हणजे हिंसा न करणे. बरोबर आहे? अहिंसा म्हणजे हिंसा न करणे. जैन धर्माचं मुख्य तत्व आहे अहिंसा. अहिंसा म्हणजे हिंसा न करणे. काय एवढं खोलात जातोय? हे अहिंसेचं नकारात्मक रूप आहे की सकारात्मक आहे? व्याख्या जी आहे इंग्रजी बोलल्यास सोपं होईल. हे पॉझिटिव्ह व्याख्या आहे की निगेटिव्ह आहे? हिंसा न करणे म्हणजे व्याख्या निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह नाही, निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह आहे. सगळ्याला इंग्रजी कळायचं नाही, तुमच्याकडे थोडा बॉल फेकतो. निगेटिव्ह आहे. मग प्रत्येक घटनेला दोन बाजू असतात, एक पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. अहिंसा म्हणजे हिंसा न करणे ही जर नकारात्मक व्याख्या असेल तर अहिंसेचं सकारात्मक रूप कोणतं? पॉझिटिव्ह व्याख्या कोणती? निगेटिव्ह जर ही असेल तर. ऐका, आधी वाक्य उच्चारतो आणि पुन्हा चिंतन तुम्ही करा. अहिंसेची सकारात्मक व्याख्या ज्ञानेश्वर महाराजांसारखी आजपर्यंत कुणीच केली नाही. एकच ओवी आहे 16व्या अध्यायात. कारण 13व्या अध्यायामध्ये अहिंसेचं पुष्कळ वर्णन झालं, 101 ओव्या घातल्या आणि 13व्या अध्यायामध्ये एकच ओवी माऊलींनी दिली. पहा, अहिंसेचं सकारात्मक रूप. मला खूप विषय वाढवता येईल. आता अर्थसंकल्प जाहीर होणार आहे, केंद्राचाही होणार आहे, महाराष्ट्राचाही होणार आहे. मग सत्ताधारी पक्षाचे लोक अर्थसंकल्पाकडे कसं पाहतात? सकारात्मक. आणि विरोधी पक्षाचे लोक अर्थसंकल्पाकडे कसं पाहतात? नकारात्मक. दोन नजरा झाल्या. आणि आमच्यासारखा शेतकरी कसा पाहतो? उदासीन. कुणी पॉझिटिव्ह पाहतं, कुणी निगेटिव्ह पाहतं, कुणी न्यूट्रल पाहतं. बरोबर आहे? किती उदाहरणं देऊ? पुष्कळ आहेत. दोन बाजू आहेत. हे बघा, आपला जावई आणि आपली मुलगी जर हिरो होंडावर बसून चालले आणि सासून जर पाहिलं, हाळीतल्या सोडून बरं का, हे सगळं हाळीतलं सोडूनच आहे. दुसरीकडचं इथं सांगायचं, इथलं काही दुसरीकडे सांगत नाही, घाबरू नका. कारण कळस म्हणलं की आता मुली जावाई येणारच, आलेलेच आहेत म्हणून इथल्याला सोडून. कळसाचा कार्यक्रम म्हणजे संगम असतो बघा, स्नेह संमेलन असतं. 3 पिढ्याचे लोक येतात. मुली येतात, बहिणी येतात, आत्या येतात. नुसते येत नाहीत, उईत येतात.
संमेलन आहे, फार मोठं संमेलन असतं. मी केला तो कार्यक्रम म्हणून मला माहित आहे. आमच्या गावात मी 20-25 हजार लोक होते. महाराजांचंच काल्याचं कीर्तन होतं, गुरुदेव चैतन्य महाराजांचं. असो, आपली मुलगी आणि आपला जावई जर हिरो होंडावर बसून चालले आणि सासूला जर ते दृश्य बघितलं तर सासूला कसं वाटेल? ओवाळून टाकेल ना काहीतरी, दृष्ट लागू नये म्हणून. लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे ना. हा, आणि आपली सून आणि आपला मुलगा ते जर हिरो होंडावर बसून चालले तर बिघडले. लग्न झाल्यापासून काही खरं नाही. गाणगापूरला नेलं, शिर्डीला नेलं, शेगावला नेलं, मंत्र दिला, पाया पडून आणलं, घुमच जाऊ द्या विनोद. म्हणजे 2 नजर आहेत की नाही. महाराज म्हणायचे, बरं मुलीच्या ताब्यात जर जावाई असावा वाटत असेल तर मुलगा सुनेच्या ताब्यात जाणं उचित की अनुचित? एकच नियम दोन्हीकडे लावा ना. असो, मी का बोलतो 2 नजरा, सकारात्मक नकारात्मक. मी विषय सोडला नाही. अहिंसेचं नकारात्मक रूप सगळ्यांना माहित आहे, पण अहिंसेची दुसरी बाजू सकारात्मक कोणाला माहित आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी जगापुढे प्रगट केली. पहा ओळी, आणि जगाची सुखोद्देशे शरीर वाचा मानसे रहाटणे ते अहिंसे रूपदान. पहा, जगाच्या सुखाच्या उद्देशासाठी आयुष्याची एवढी उत्कृष्ट व्याख्या कोणी करणार नाही, आजपर्यंत झाली नाही. आणि का आलं? 13व्या अध्यायातल्या ओव्याला धरून समन्वय जोडलाय. आणि ज्ञानेश्वरीत असं बऱ्याच ठिकाणी माऊली सांगता राहिले आणि तो विषय पुढे घेतला. मागच्या विषयाचा संदर्भ त्या ठिकाणी समन्वयाने संबोधन. आणि जगाची उद्देशे, जगाच्या सुखाच्या उद्देशानं शरीर वाचा आणि मन, शरीर वाचा मानसे रहाटणे. रहाटणे म्हणजे राबणे, मोबदल्याची अपेक्षा न करता जे काम केलेलं असतं त्याला रहाटणे म्हणतात. रहाटणे ते अहिंसे रूपदान. मग ती जर अहिंसा असेल, जगाच्या सुखाच्या उद्देशासाठी रात्रंदिवस राबणं, म्हणजे जगाचं सुख जर संत पाहत असतील राबून, ती जर अहिंसा असेल तर तेच अहिंसेचं खरं काम संत महात्म्यांच्या जीवनातून घडतं. म्हणून आलेला आनंदाचा अनुभव जगापर्यंत पोहोचवतात. कसा अनुभव आहे? माझा पहा अनुभव केला आणि माझा अनुभव पहा तुम्ही. काय अनुभव आहे तुमचा? आनंदाच्या पोटी साठविल्या पोटी. हा अनुभव तुमचा आहे आनंदाचा. दुःख ते कैचे नये स्वप्नासी, मुक्ती झाल्या कामारी दासी, त्यांचेवर मातू रामापासी. हा सुखे राहिलासी प्रेमाची आप. महाराज काय अनुभव आहे तुमचा? अहो आम्हाला आनंदाला काय कमी आहे ना? जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष, जळती पापे पळती दोष, काय ते उणे
सेऊ ब्रह्मरस तुका म्हणे सतत आनंद, हो सतत आनंद तुम्हाला पाहिजे का? पाहिजे महाराज. आनंद कोणाला नकोय? होय. समाधान कोणाला नकोय? शांती कोणाला नकोय? तृप्ती कोणाला नकोय? सुख कोणाला नकोय? संतोष कोणाला नकोय? हे सगळं पाहिजे. पाहिजे की नाही? मग तुम्हाला जर आनंद पाहिजे असेल तर माझ्या अनुभवाकडे पहा. काय अनुभव आहे? मी देवाला आपलं केलं. तुम्हाला आनंद पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. कशासाठी? अनुभव आनंदाचा जर पाहिजे असेल देव घ्या. ज्ञानेश्वरीत या विषयाच्या पुष्टीसाठी फार मजबूत ओव्यात बरं. 13वा अध्याय पहा. आनंद हा देवाशिवाय इतर ठिकाणी नाही. नुसतं म्हणून दाखवतो. वेळ होत आहे. आता यावरी किरीटी 18वा अध्याय. सुख ते तुझ दाविजेल दिठी, जे मयाचे भेटी जीवाशी होय म्हणून देव घ्या. 13व्या अध्यायातल्या ओव्या. आता यावरी सुख ते यवम विदतेक, जेने एकची अशेक विसरे जीव, मनावाचे आहे आपुले आन वाये, देह स्मृतीची मोडीत येजे, जयाचे झाले पणे पांगळा होईजे प्राणे, सात्विकासी दुने वरीही लाभू, आघवियाची इंद्रियाची वृत्ती, हृदयाची एकांती, थापटोनी सुसुप्ती आणि जे जीवी. संपूर्ण ओव्याचं सार एका ओवीत. किंबहुना सोय. माऊली जिथं शॉर्ट मध्ये सांगायचंय तिथं किंबहुना वापरतात. किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. देवाच्या प्राप्तीत जे होतं त्याला म्हणायचं सुख. आणि पुढची ओवी तर किती मजबूत आहे. आईशी हे अवस्था, म्हणजे वर सांगितलं आईशी अवस्था न जोडता पार्थात. ती जर अवस्था प्राप्त होत नसेल, जी जे म्हणजे जगणे, जी जे ते सर्वत्र दुःख जाणे. परमात्मा प्राप्तीशिवाय जे जीवन आहे ते दुःखमय आहे. मग सुखमय जीवन बनवायचं असेल तर देव घ्या कोणी. 9व्या अध्यायात एक ओवी आहे. ना तरी विद्या की वैसा, प्राणियासी ऐसा, मज न भजता भरवसा, सुखाचा कोण. आता कॉम्प्युटर निघालेले आहेत बरं. महाराज वयाच्या 80व्या वर्षी एकाच अर्थाच्या ओव्या ज्ञानेश्वरीत कुठं कुठं दडलेल्या आहेत त्या सर्व एकत्र करत असत महाराज. हे संपूर्ण चिंतन महाराजांचं आहे. 9व्या अध्यायात ओवी आहे. मज न भजता भरवसा, सुखाचा कोण. माझी भक्ती नाही केली तर सुख नाही म्हणून देव घ्या. देव घ्या कोणी. का बर? सुख पाहिजे.
बाकी माणसाला काही नसलं तर चालेल, पण काय पाहिजे? सुख पाहिजे. सुख पाहिजे, काय असो नसो सुख पाहिजे. मग सुख पाहिजे तर देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. कोणालाही घेता येतो. परमार्थात सर्वजण अधिकारी आहेत, संसारात सर्वजण अधिकारी नाहीत. आंधळ्या माणसाला रूप घेता येत नाही, बहिऱ्या माणसाला आहे ना स्वराचा आनंद लुटता येत नाही. पुष्कळ सांगता येईल, इंद्रिय नाही विषय असून उपयोग होत नाही. डोळ्याला दिसत नाही, मुलाला कलर टीव्ही घेतला, काय उपयोग? धुंदुक दिसत. संसारामध्ये सर्वजण अधिकारी आहेत असं नाही, पण देव घेण्याच्या बाबतीत सर्वजण अधिकारी आहेत. सगळेच पंतप्रधान होतात का? सगळेच मंत्री होतात का? महाराज म्हणायचे, एक माणूस आला निवडून आलेला, महाराज मला आशीर्वाद द्या. कशाचा? मंत्री बनायचा. महाराज म्हणायचे, माझ्या आशीर्वादात जर एवढी शक्ती असती तर मीच मंत्री झालो नव्हतो. का बोलतो? ज्याचं प्रारब्ध असेल तो मंत्री होईल, आहे ना. संसारात सर्वजण अधिकारी नाहीत, प्रारब्ध प्रमाण आहे ना. प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची वाढे मान, पण परमार्थामध्ये सर्वजण अधिकारी आहेत. सकाळशी येथे पुष्कळ चिंतन मांडता येईल. नवीन भाषेत सांगायचं झालं, सर्वजण मतदान करू शकत नाहीत. काय वय कमी पडते? 18 वर्षाच्या खालच्याला मतदानाचा अधिकार किती देऊ उदाहरण? सर्वजण सत्तेवर सुद्धा राहू शकत नाहीत 5 वर्ष. का बर? तिसरं संसारात सर्वजण अधिकारी नाहीत. किती सांगू, आहे ना. सर्वजण अधिकारी नाहीत. ज्याचा अधिकार आहे ना, सरपंच व्हायचा असतं, ओबीसी महिलेला सुटलेलं असतं, गेलं. आता हे जिल्हा परिषदेवर सांगत नाही, घाबरू नका, कारण आचारसंहिता लागू आहे ना. सरपंचाच बरं आहे, त्याच्यावरून तुम्ही ओळखायचं. ज्याला वाटतं आपण निवडून यावं तिथं सीटच नसते. म्हणजे सर्वजण अध्यक्ष होऊ शकत नाहीत, पण परमार्थामध्ये सर्वजण अधिकारी आहेत. वैकुंठासी रघुनाथ महाराज सांगायचे परभणीकर, माणूस असावा आणि जिवंत असावा त्याला परमार्थाचा अधिकार आहे ना. भक्त प्रल्हाद लहान, दैत्याचं कुळ पण देव घेतला. दैत्य कुळ साचो तारे, इंद्र ही सरीना लाहे उपरे. इंद्रालाही बरोबर येत नाही, पण दैत्य कुळातला प्रल्हाद माझे नरसिंहत्व नेणे दयाची महिमे. स्वतः देव म्हणतो, मी नरसिंह अवतार धारण करतो. म्हणजे देव घेता येतो की नाही? येतो. वेश्यानं देव घेतला, किती सांगू, आजा मेळ्यानं घेतला, दिल्ली असो. सगळ्यांची नावं तुम्ही पहा. देव घ्या कोणी, कोणीमध्ये सर्वजण. लहानाला घेता येतो, मोठ्यांना घेता येतो, स्त्रियांना घेता येतो, वृद्धांना घेता येतो. म्हणून तरी यारे यारे लहान थोर, याची भरते नारी ना